नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मासिक स्वरूपामध्ये अनुदान टाकलं तर पेन्शन टाकले जाते। परंतु मित्रांनो, आता तुमची ही पेन्शन बंद होणार आहे। तुम्ही सांगाल सर कसं काय, आता नेमकं हा नवीन विषय काय तुम्ही आणला, आमची अचानक पेन्शन किंवा आमचे हप्ते बंद कसे होणार? कारण राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून पुढे भविष्यामध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेतला जाणार आहे। आणि आपल्या राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महत्त्वाची घोषणा केली की जर समजा तुमचं मतदार यादीमधून नाव जर कट झालं, तुमचं SRच्या पद्धतीने जे काही SIR ही जी काही आता नवीन कार्य पद्धती किंवा एक नवीन प्रोसेस सुरू केले, त्यामध्ये जर समजा तुमची मतदान यादीचं जर तुमचं पडताळणी जर झाली नाही आणि जर समजा तुमचं मतदान यादीमध्ये जर नाव नसेल, तर तुमच्याशी रिलेटेड जेवढ्याही योजना आहेत त्या सगळ्या योजना तुमच्या बंद केल्या जाणार, अशा पद्धतीची महत्त्वाची घोषणा केली। म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण ते आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करणार आहेत आणि ज्या आधार कार्डला मतदान नंबर लिंक असेल, वोटिंग कार्ड नंबर लिंक असेल, त्याच व्यक्तीला राज्य सरकारच्या ज्या काही योजना दिल्या जातात त्या योजनांचा लाभ मिळणार आहे। तुमचं रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे, तुमचं मासिक अनुदान दिलं ते सुद्धा बंद होणार आहे, म्हणजे सर्व काही बेनिफिट तुमचं बंद होणार आहे। म्हणून मित्रांनो, तुम्हाला 17 ऑगस्टपर्यंत या सगळ्या गोष्टी SRच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायचे, तुमची पडताळणी करून घ्यायची, अशा पद्धतीची घोषणा, महत्त्वाचा आदेश किंवा एक सूचना सुद्धा त्यांनी या ठिकाणी केले। कोणी तर राज्याचे महसूल मंत्री, असं कोणीतरी नाही तर राज्याच्या महसूल मंत्रींनी ही सर्वात मोठी घोषणा केली। आता तुम्ही सांगाल सर याचा पुरावा काय, तर हे घ्या पुरावा। जिल्हाधिकारी आम्ही सारे लोक वारंवार सांगतोय, SIR सुरू झालाय, तुमच्या मतदार नोंदणीमधल्या जुन्या याद्या रद्द झाल्या आहेत, जुनी यादी रद्द झाली आहे, आता नवीन यादी तयार करण्यासाठी काम चालू आहे। ही यादी तयार झाल्यानंतर पुढचे 20 वर्ष नवीन यादी तयार होणार नाही। या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, तुम्ही हा विचार करा, मागच्या यादीत माझं नाव होतं, या यादीत तसं नाही आहे, जुनी यादी रद्द झाली आहे। आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 17 ऑगस्ट पर्यंत आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं नाव नसेल त्यांचं नाव कधी येणार नाही। मग अन्नाची योजना बंद, रेशनची योजना बंद, साऱ्या योजना या बंद होणार आहे। कारण आधार कार्ड आणि मतदार कार्डला तुमची योजना जोडणार आहे। तुमचं मतदार यादीत नाव नसेल, मुलाची ऍडमिशन कशी होईल, तुमच्या मुलाबाळांना कसं बेसाबेलतूर होईल, त्या ठिकाणी योजना मिळेल। तुम्हाला अन्नाची योजना बंद, तुमची महिला बालकल्याण योजना बंद, तुम्हाला समाज कल्याणची योजना बंद, उद्याच्या बेलतरूड राहून काय फायदा होणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सरकार नवीन काहीतरी करू पाहतंय आणि आपलं योजना पेन्शन त्या एका कारणामुळे बंद होऊ नये यासाठी जी काही SR प्रणाली किंवा जी पडताळणी सुरू केली ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। म्हणजे आपल्या बाबतीत असा जरी निर्णय झाला तरी आपण त्यातून सेफ बाहेर निघणार, म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे। म्हणून मित्रांनो, सर्वांनी ही व्हिडिओ शेअर करा, कारण आपले जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे। म्हणून त्यांना ही बातमी लवकर समजावा किंवा सांगा, जेणेकरून त्यांचं या SRच्या माध्यमातून यादीमध्ये नाव राहील आणि सगळे हप्ते किंवा पेन्शन त्यांना नियमित स्वरूपामध्ये मिळणार। महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।